आता झालेले आहे आणि आम्ही आता बाहेर जाणार आहे. तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी बाहेर जाणार आहे. सो आता मी अजून रेडी नाही झाले तो आणि बाहेर आम्ही ते राधा तुम्हाला दिसत नाही तसं ना, म्हणजे एक हॉटेल आहे, आम्ही तिथे जाणार आहे. सो चला आता मी रेडी होतो. सो गाईज आता ते मी रेडी झालेलो आहे. बघू शकता मी एक ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे आणि हा टी शर्ट एक ह्याच्यावर मी घालणार आहे हा वाला ब्लेझर बघू शकता. सो आता रेडी तर नाही घातला कारण की आधीच एवढं समर सीझन चाललं, एवढं गरमी आहे, त्यामुळे मग आता नाही घालणार, जेव्हा निघणार आहे तेव्हा घालणार आहे. सो लेट्स गो. आतासाठी खाली जाऊया. सो घ्यायचं आता तर माझं फक्त कोट घालायचं आहे, बाकी वॉच बीट सगळं झालेलं आहे. पृथ्वी पण रेडी झालेला आहे आणि आता इथं बड्डे गर्ल नभाचा आता इथं फोटोशूट चालू आहे. बघू शकता पप्पा इथं फोटो काढत आहे. आता आपण पण काढूया. सो गाईज आता मी सगळं रेडी झालेलं आहे, कोट पण घातलेला आहे, बाकी वॉच पण सगळं प्रॉपर. कार्तिक पण पूर्ण रेडी झालेला आहे आणि इकडे नवा पण. आता आम्ही तर जाणार आहे MG मध्ये. माझं काय तिकडे इनोवा पण आलेली आहे. इनोवामध्ये पृथ्वी, परत आदित्य माझा अजून एक भाऊ, परत कावळे दिदी, बाकी माझे आजी आजोबा, परत दादा म्हणजे माझे अंकल, त्यांना मी दादा म्हणतो, सगळे आलेले आहेत. आता तुम्हाला मी आदित्य पण दाखवतो. तिकडं पृथ्वी आहे. गाईस तिथं फोटोशूट चालू आहे बर्थडे गर्लचा. गाईज आता मला सरप्राईज दिलं इथं माझ्या पप्पा मम्मीनी की इथं आज फक्त नावाचा बर्थडे होता, पण गाईज इथं कौस्तुभ पण माझं नाव पण लिहिलं आहे कौस्तुभ. मला एक गिफ्ट दिलेलं आहे खूप मोठं त्यांनी. माझा 4 मेला बर्थडे होता, त्याचा पण ब्लॉग आलेला आहे, तुम्ही बघू गिफ्ट आहे. सो चला आता जाऊया. सो गाईज आता इथं बघू शकता, तिथं 5 म्हणजे माझी बहीण आहे ना, ती आता 5 झालेली आहे आणि माझा फक्त छोटाच बर्थडे कारण की 4 मेला झालेला. आणि इथं आतमध्ये केक तुम्ही हळूच बघू शकता. मोठा काय की 3 kg आहे, म्हटलं मोठंच असणार. कार्तिक हॅपी बर्थडे. आता तिथं नंतर लाईट लागणार आहे. आत्ता सध्या तर लाईट बंद केलेली आहे. गाईज आणि इकडं सगळे बसणार आहे, जास्त जण बसणार आहे, त्यामुळे मग इकडची लाईन आणि इकडची लाईन सगळी प्रॉपर बसणार आहे पूर्ण. सगळ्याच पुढं सगळी आलेली आहे आणि आता मी इथं पृथ्वी मी बसलेलो आहे आणि तिकडे शंभू पण आलेला आहे. तुम्ही ह्याला महाबळेश्वरच्या ब्लॉग मी बघितलंच असेल. आणि तिकडे हॅपी बर्थडेचा लावलं आहे. आता थोड्या वेळ बाहेर जाऊया, अजून लोक येत आहे. गाईज आता बाहेर पण सगळे येत आहे. मागाशीच पाऊस आलता आणि ते शंभू संघ आहे मी इथं. नवा पण तिकडं बर्थडे गर्ल. आता बाकीची येतच आहे आणि तुम्हाला मी एक ट्विस्ट सांगतो. तर त्यावर स्वरूप येत आहे. तर काय ह्याचं नाव आहे स्वरूप आणि हा पण माझा भाऊच आहे. ह्याचा मागाशी फंडी सीन झाला तो त्याच्या घरून येत होता आणि आम्ही तिकडं दुसरीकडे गेलतो आणि ह्याला वाटलं की तिकडं पुढं जायची. तिकडं आमचं खरं तर इथे तो चुकीने पुढं गेला आणि तिकडे लग्न काहीतरी वेडिंग असं चालू आहे आणि ह्याला वाटलं तिकडं जायचं, जेव्हा की इथं जायचं. इकडं होत आहे फॅमिली फोटो, सगळी स्माईल, मोठी लोक स्माईल सगळी दिसत आहे. आणि इकडं सगळी बच्चा पार्टी बसलेली आहे, त्यांचं कारण की झालेलं आहे. सो गाईज आता इथं आम्ही ज्यूस पित आहे, सेम टू सेम स्प्राईट घेते. आता चला आम्ही तर पितो. सो गाईज आत्ताच सगळी केक कटिंग झाली आणि आता आम्ही बाहेर आलतो जरा. गाईज आत्ताच सगळी बाहेर आलतो आम्ही आणि आता जरा आतमध्ये बाकीचं खाणार आहे. लेट्स गो जाऊया. सो गाईज आता इथेच ब्लॉग एंड करूया. सगळं झालेलं आहे. बड्डे आता आम्ही घरी पण आलेला. तिकडं नभा आहे. नभा तुला एकदा लास्ट टाइम हॅपी बर्थडे. सो आता तुला तर एकदा लास्ट टाइम हॅपी बर्थडे बोललेलं आहे. सो भेटूया तुमची ब्लॉग.